जय श्रीराम. नमस्कार बालमित्रांनो. राम रावणाचं युद्ध 87 दिवस चालले. लढून लढून राम आता थकून गेले. रावण मात्र नव्या जोमाने उतरला आहे. आता पुढे एके दिवशी रात्री थकलेले राम आपल्या कुटीत आराम करत होते. तेवढ्यात तिथे एक तेजाचा पुंज उदयास आला. रामाने हात जोडले. त्या पुंजातून महर्षी अगस्ती प्रगट झाले. रामाने त्यांना नमस्कार केला. त्याने रामाच्या डोक्यावर हात ठेवला. म्हणाले, रामा, थकलास? बस आता. उद्याचा शेवटचा दिवस. उद्या रावण मरणार. मी दिलेल्या ब्रह्मशर बाणाचा उद्या उपयोग कर. त्यासाठी मी एक स्तोत्र सांगतो, त्याचा 3 वेळा जप कर. रामाने त्या स्तोत्राचे पठण केले. दुसरा दिवस उगवला. सगळे देव श्वास रोखून ही अद्भुत लढाई पाहत होते. रामाने रावणाचे घोडे हत्ती मारले, रथ मोडला. अगदी शेवटी त्या स्तोत्राचे पठण करून गुरूंना वंदन करून ब्रह्मशर बाण रावणाच्या वक्षस्थलावर मारला. चित्कार करत रावण धरणीवर कोसळला. सगळ्यांनी रामाच्या नावाचा जयघोष केला. आपल्या अपूर्व अतुलनीय बलाने जगाला भयभीत करणारा अतिबलसंपन्न दशानन आज धुळीत लोळला. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. रावण मेल्यानंतर बिभीषण त्याच्या चरणी कोसळला. काही झालं तरी त्याचा तो सख्खा भाऊ होता. त्याने धर्माने राज्य करावे असेच त्याला वाटत होते. पण रावणाने कुणाचेच ऐकले नाही. सगळे देव पृथ्वीवर अवतरले, रामाचा गौरव केला. रावणाला अग्नी द्यायला बिभीषण तयार नाही. तेव्हा रामाने सांगितले, मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये. मरणापाशीच वैर सरले. त्याचा मुलगा जिवंत नाही, त्यामुळे बिभीषणालाच त्याचा अग्निसंस्कार करावा लागेल. तो त्याला भाऊ मानायला तयार नसेल तर रामाचा भाऊ म्हणून त्याला हे करावेच लागेल. कारण ज्या दिवशी मी बिभीषणाला माझा भाऊ म्हणून आलिंगन दिले, त्याच दिवशी रावणही माझा भाऊ झाला आहे. मग तेव्हा बिभीषणाला रामाचे म्हणणे टाळता आले नाही. राजेशाही इतमामात रावणाचा अंत्यविधी पार पडला. लक्ष्मणाने बिभीषणाचा राज्याभिषेक केला. राम नगरीत जाऊ शकत नव्हते. बिभीषण येऊन प्रभूंचे पाय धरतो आणि माझ्याकडून सेवा घ्यावी असं म्हणतो. तेव्हा रामाने सांगितले, मला काहीच नको. तुला काही द्यायचेच असेल तर आपल्या या वानर सेनेला दे. बिभीषणाने सगळ्या वानरांना सुवर्णालंकार कपडे दिले. वानर सेना खुश झाली. देव बंदीतून सुटले. त्यांनीही प्रभूंना सेवेबद्दल विचारले. तेव्हा प्रभूंनी इंद्राला सांगितले, तुझ्याजवळच्या अमृताने वीरगती प्राप्त झालेल्या वानरांना जिवंत कर. बिभीषणाच्या पत्नीने, तिचं नाव शर्मा, सीतेला मंगल स्नान घातले. तिला तयार केले. ती प्रभूंना भेटायला उत्सुक होती, तरीही पायीच जायला निघाली. पण बिभीषण, त्याची पत्नी यांच्या आग्रहास्तव ती सजवलेल्या मेण्यात बसली. वानरांना आईला पाहण्याची, आई म्हणजे सीतामाई, पाहण्याची खूपच उत्सुकता होती. खूप उतावीळ झाले होते ते. कारण ते तिच्यासाठीच लढले होते ना, प्राणपणाने. जिच्यासाठी आपण लढलो आहे तिचं दर्शन व्हावं असं त्यांना बालसुलभ वृत्तीने वाटत होतं. आणि म्हणून ते सगळेच वानर मुखदर्शन करण्यासाठी एकामागे एक मेण्याच्या भोवती गर्दी करायला लागले. त्यामुळे भोई लोकांना त्यांना हाकलवण्यासाठी छडीमार करावा लागला. आणि सगळीकडे मग गोंधळ झाला. हा सगळा गोंधळ प्रभू दुरून पाहत होते. त्यांनी बिभीषणाला विचारले, कसला गोंधळ आहे? बिभीषणाने सांगितले, आईला पाहण्यासाठी वानर गडबड करतायत. प्रभूंनी आज्ञा केली, सीतेला पायी यायला सांगा. जिच्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावली तिला त्यांना पाहू देत. मग जानकीच्या आगेमागे चालत वानर येऊन पोचले. रामाने सीतेला अग्निपरीक्षा देण्यास सांगितले. तेव्हा सगळे ऋषीगण अग्निदेवासहित प्रगट झाले. त्यांनी सीतेच्या शुद्धतेची ग्वाही दिली. रामाने सांगितले, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.
पण जनापवादासाठी हे करावे लागते. जानकीला त्याची पूर्ण जाणीव आहे. बिभीषण प्रभूंना म्हणतात, प्रभू 14 वर्ष झाली अयोध्या सोडून, आता कशा करता अयोध्येला जाता? लंका आपलीच आहे. आपण लंकेचे राजा व्हावे. आपला दास होऊन मी तुम्ही सांगाल त्याप्रमाणे करेन. त्यावर राम म्हणाले, नाही बिभीषणा, मला सोन्याच्या लंकेचा मोह कधीच नव्हता आणि नाही. मला माझी मातृभूमी प्यारी आहे. माझ्या तिन्ही माता शत्रुघ्न, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती यांना भेटायला मी उत्सुक आहे. आणि नंदीग्रामात जो माझी क्षणाक्षणाला वाट पाहतो आहे, तप करत बसला आहे, त्या माझ्या भरताला कधी भेटतो असं झालंय. अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. माझ्या माता, मातृभूमी, मातृभाषा हे माझ्यासाठी स्वर्गापेक्षा जास्त आहे. तू एवढं करू शकतो. मी लवकर अयोध्येला पोचावं म्हणून मला पुष्पक विमान दे. प्रभू पुष्पक विमानात बसून निघाले. वाटेत ते भारद्वाज मुनींच्या आश्रमात थांबले. त्याने हनुमंताला पुढे पाठवले. पुढे म्हणजे कुठे? अयोध्येला. कशासाठी? भरत खरंच माझी वाट पाहतोय का हे पाहण्यासाठी. 14 वर्षात वृत्ती बदलू शकते. हनुमंत नंदीग्रामला गेले. त्यांना कळले की माझे इथे येणे खूप आवश्यक होते. माझे म्हणजे हनुमंताचे. कारण भरत नंदीग्रामात प्रभूंची आतुरतेने वाट पाहत होता. हनुमंताने प्रभू आल्याची वार्ता त्याला सांगितली. आनंदाने भरताचे नेत्र वाहू लागले. अयोध्येत बातमी पसरली. सगळे प्रभूंना बघण्यासाठी आतुर झालेले. सगळी अयोध्या नगरी सजली. रामाच्या स्वागताची पूर्ण तयारी झाली. प्रभूंचं विमान अयोध्येत शिरलं. प्रभूंनी आपल्या जन्मभूमीला वंदन केलं. सर्व वानरांनी पण वंदन केलं. येताना शृंगवेरपूरला जानकीने गंगापूजन केलं. गंगेची ओटी भरली. तिथे केवट वाटच पाहत होता, त्यालाही सोबत घेतलं. आता सगळे अयोध्यावासी विमान उतरण्याची वाट पाहतायत. रामाचा जय जयकार करतायत. भरत डोक्यावर पादुका घेऊन समोर आला. वशिष्ठ समोर आले. वानर सेनेने भरताचा जय जयकार केला. विमान खाली उतरले. जन्मभूमीची धूळ प्रभूंनी मस्तकी लावली. वशिष्ठांना प्रणाम केला. नंतर भरताला कडकडून मिठी मारली. तिघांचेही वल्कल जटा उतरवण्यात आल्या. मंगल स्नान घातले गेले. मंगल वाद्य वाजू लागली. भरताने जानकीचे चरण स्पर्श केले. प्रभू आधी कैकेयीच्या महालात तिला भेटले. तिने स्वतःला कुमाता म्हणवून घेतले. नंतर ते सुमित्रा, कौसल्या मातेला भेटले. सगळ्या प्रजाजनांना भेटले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. अयोध्येत फक्त माणसांनाच आनंद झाला असा नाही, तर पशु, पक्षी, झाडे, वेली सर्वच आनंदाने डोलायला लागले. सगळीकडून वैदिक आले, राजे आले. अयोध्येत गर्दी ओसंडून वाहते आहे. वसिष्ठ मुनींच्या मार्गदर्शनाखाली सगळे विधी झाले. पुण्याह वाचन, देवकर्म, यज्ञकर्म झालं. राज्याभिषेक झाला. श्रीराम जानकी सिंहासनावर विराजमान झाले. वसिष्ठांनी राजतिलक लावला, आशीर्वाद दिले. युवराजपद भरताला देण्यात आले. सगळ्यांचा आग्रह लक्ष्मणाचा होता, पण तो विरागी नम्रपणे नकार देता झाला. प्रभू रामचंद्र भगवान की जय असा जय जयकार सतत सुरू होता. बिभीषण, अंगद, नल, नील, जांबुवंत, सुग्रीव सगळ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. हनुमंताला मात्र सीतामाईने स्वतःच्या गळ्यातील मौल्यवान हार दिला. रामाने आत्तापर्यंत ज्यांनी कोणी लढाईमध्ये भाग घेतला होता, सहभाग घेतला होता, त्या सगळ्यांचा एक एक करून रामाने आदर सत्कार केला, मान सन्मान केला. पण काही केल्या राम हनुमंताला बोलवेच ना. तो सारखा उठून उभा राहून प्रभूंना सांगण्याचा प्रयत्न करत होता, मी इथे उभा आहे, मी इथे उभा आहे. पण प्रभू त्याच्याकडे लक्षच देत नव्हते. ते खाली मान घालून बसले. जानकीने विचारलं, युद्धामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा, मोठा वाटा हनुमंताचा आहे, तरी तुम्ही सगळ्यांचा मान सन्मान करता आहे आणि हनुमंताकडे दुर्लक्ष का करताय?
रामचंद्र म्हणाले, ते तुला नाही कळणार, ते वेगळंच रसायन आहे. आणि जर तुला तसं वाटत असेल की काही करावं त्याच्याकरता, तर मग तूच कर ना. तेव्हा जानकीने अयोध्या नगरी यावेळेला सगळीकडे सजली होती. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू भगवान की जय असं म्हणत होते. सीतामाईने हनुमंताला जवळ बोलवलं आणि त्याला आपल्या गळ्यातील सगळ्यात मौल्यवान असलेला हार दिला. पण त्या हारामध्ये जे मणी होते, जी रत्न होती, त्याच्यात राम सीता दिसत होते. म्हणून हनुमंताने ते एक एक फोडून पाहिले, पण आतमध्ये रामसीताच नव्हती. ते हनुमंताला जमलं नाही. त्यांनी त्या माळेचा विध्वंस केला. कुणीतरी पहारेकरांनी येऊन सीतामाईला सांगितलं, हनुमंतांनी तुम्ही दिलेल्या माळेचा तुकडे तुकडे केले, फेकून दिली ती माळ. रामप्रभूंनी सांगितलं, कळलं? हनुमंताला मी का बोलवत नव्हतो आत्तापर्यंत, कळलं ते कसं वेगळं रसायन आहे? तेव्हा हनुमंताला जेव्हा विचारण्यात आलं की तू असं का केलंस, तेव्हा त्यांनी सांगितलं की राम आणि लक्ष्मण माझे गुरु, माझे प्रभू, माझं दैवत हे माझ्या हृदयात आहे. ते मी या माळेमध्ये शोधत होतो, त्याच्यात मला सापडलं नाही, म्हणून ही माळ फेकली. आता सगळ्यांना निरोप देण्याची वेळ झाली आहे. प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक हा इतर राजांच्या राज्याभिषेकासारखा नाही. तो अद्वितीय, आगळा आहे. कारण कित्येक राजे आले आणि गेले, पण राजाराम नुसते सिंहासनावर बसले नाहीत, तर जनता जनार्दनाच्या हृदय सिंहासनावर बसले. त्यामुळे ते कधीच विस्मृतीत जाणार नाहीत. असंख्य सद्गुणांची खाण म्हणजे श्रीराम. जे जे मंगल उदात्त सुंदर मधुर ते ते सर्व श्रीराम. श्रीराम म्हणजे मूर्तिमंत धर्म, म्हणून ते अनुकरणीय. धर्मशास्त्र वाचून ते अवलंबिता येत नाही, म्हणून रामचरित्र ऐकावे आणि जमेल तेवढे तसे वागावे. ते क्षात्रधर्मीय आहेत. दया, क्षमा, शांती, सदाचार यांचा अवलंब करीत असताना त्यांनी क्षात्रधर्मही पाळला. कोदंड सतत वापरात ठेवले. श्रीरामाने आणि त्यांच्या कुटुंबियांनी धर्माचरण केले. धर्मशास्त्राचाच विचार करायचा तर भरताचा राज्याभिषेक धर्माप्रमाणे व्हायला हवा होता. भरताच्या विनंतीवरून श्रीरामाने चित्रकूटाहून परत येऊन राज्यग्रहण करणे धर्माप्रमाणे होते. धर्माप्रमाणे लक्ष्मणाला वनवासात जाण्याचे काहीच कारण नव्हते. सीतात्यागाच्या प्रसंगात एक नागरिक म्हणून सीतेने अयोध्येच्या न्यायालयात दावा ठोकणे धर्माप्रमाणेच होते. रावण मेल्यानंतर किंवा वाली मेल्यानंतर विभीषण आणि सुग्रीव यांच्या म्हणण्याबरोबर हुकूम लंकेचे किंवा किष्किंधेचे राज्य घेणे धर्मानुसार होते. पण असं काहीच झालं नाही. 14 वर्ष रामाबरोबर विनाकारण वनवासात भोगलेला लक्ष्मण युवराज्याभिषेकाला नकार देतो. या संपूर्ण कुटुंबाने धर्माच्या पलीकडचे धर्मसार जगापुढे ठेवले, म्हणून ते अनुकरणीय. आपल्याला सर्वस्वी त्यांच्यासारखे होता येणार नाही, तेवढी आपली कुवतच नाही. पण संपूर्ण रामायण, रामकथा ऐकल्यावर आपल्यात थोडा तरी चांगला बदल घडून यावा, त्यासाठी पुन्हा पुन्हा रामकथेची पारायणं व्हावीत अशी प्रार्थना त्या रामरायाकडे करूया आणि ह्या वेळची ही रामकथा श्रीरामाच्या चरणी समर्पित करूया. निरोप घेऊया. बालमित्रांनो, नमस्कार. श्रीराम जय राम, जय जय राम. परत अशीच एखादी कथा घेऊन पुन्हा भेटूया. नमस्कार.